मित्रांनो, आज एका अशा साहित्यिकाचा स्मृती दिन आहे. त्या साहित्यिकाचं नाव आहे शिवशाहीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. विश्वरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिन आहे. त्यांच्या स्मृती दिनानिमित्त मी त्यांना कोटी कोटी नमन करतो, त्यांना वंदन करतो, त्यांना आदरांजली वाहतो. आज जरी अण्णाभाऊ साठे आपल्यामध्ये नसतील, पण त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी केलेला संघर्ष, त्यांनी केलेलं अपाट साहित्याचं लेखन, त्याच्यामधले अनेक शब्द असे आहेत की ते आजही आपल्या मुखामुखामध्ये, आज गावागावामध्ये पोहोचलेले आहेत. ते कोणते शब्द आहेत त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. पण मित्रांनो, आज विश्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिन, आणि त्या स्मृती दिनानिमित्त जे एका सातारा जिल्ह्यामध्ये जन्माला आलं असं कोहिनूर हिरा असं म्हणूया आपण त्यांना, आणि ते कोहिनूर हिऱ्याच्या किमतीपेक्षा कितीतरी पटीने ते मोठं असं नाव झालेलं आहे. आज त्यांचं जगामध्ये नाव आहे. आज जगात जेवढ्या भाषा आहेत तेवढ्या भाषेमध्ये त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलंच आहे. तेवढं भाषेचं रूपांतर झालेलं आहे आणि ते तिथपर्यंत पोहोचलेलं आहे. तर मित्रांनो, हे वाटेगावमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. त्या तिकडची प्रसिद्धी फार कठीण होती, बिकट होती, हलाखीची होती. त्याच्यामध्ये हे गावाबाहेर राहिलेले हे कुटुंब, म्हणजे मातंग कुटुंबात, मातंग कुळात त्यांचा जन्म झाला होता. त्यावेळची समाज रचना कशी होती? जाती आधारित होती. आणि त्या जाती आधारित समाजाची त्या रचना जी होती त्याचे अनेक चटके अण्णाभाऊ साठेंच्या कुटुंबाला लागलेले आहेत. आणि मित्रांनो, ज्या वेळेस अण्णाभाऊ साठे लहान होते त्यावेळेस फार हुशार होते, खेळामध्ये हुशार होते. झाडावर चढणे, दांडपट्टा खेळणे, शिकार करणे, अनेक कार्य ते करत होते. मित्रांनो, काही कारणास्तव ते शाळेमध्ये गेले. शाळेमध्ये काही जास्त दिवस टिकले नाही असं इतिहास सांगतो, अशी नोंदी सांगतात की अगदी 1.5 दिवसाची शाळा त्यांनी शिकली. शाळेला रामराम केला. त्यांचं मास्तराचं काही पटलं नाही. मास्तरांनी त्यांच्यावर अन्याय केला, हे सगळ्याला माहिती आहे. पण याच्यापेक्षा वेगळा जरा विषयाकडे आपण वळूया. पण अण्णाभाऊ साठे जेव्हा गावात पोट भरत नव्हतं, दुष्काळ पडला होता, म्हणून अण्णाभाऊ साठेंचे वडील मुंबईला होते. ते मुंबईहून गावी गेले आणि आपल्या कुटुंबाला घेऊन मुंबईला जाण्याकडे निघाले. पण मुंबईला जाणं सोपं होतं का? त्यावेळेस रेल्वे, बसेस वगैरे सुविधा फार कमी होत्या. जशा जशा सुविधा कमी होत्या तसंच त्यांचा पायी प्रवास, दर टप्प्याला काम करत करत त्यांचे वडील वगैरे, आई बहिणी निघाल्या. पण मित्रांनो, त्या कठीण परिस्थितीमधून पुण्यामार्गे लोणावळा, खंडाळा, कल्याण असे अनेक टप्पे ते दर टप्पे पास करत करत पुढे आले. आपण थेट आता मुंबईकडे येऊया. आपण त्यातले काही महत्वाच्या विषयावर बोलूया अण्णाभाऊ साठेंच्या. तर मित्रांनो, अण्णाभाऊ साठे जे मुंबईला आले, मुंबईला आल्यानंतर काय काम होतं की मुख्या चित्रपटाचे पोस्टर लावण्याचं काम त्यांना होतं. जे अण्णाभाऊ साठे मुख्या चित्रपटाचे पोस्टर लावण्याचं काम करत होते, त्याच अण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीवरती बोलके चित्रपट तयार झाले. मित्रांनो, हे किती मोठे आश्चर्य आहे. आणि हे बोलके चित्रपट महाराष्ट्राच्या भाषेमध्ये झाले. बंगालच्या दुष्काळाचा एक चित्रपट झाला होता, त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठेंनी आपली भूमिका साकार केलेली आहे. तर मित्रांनो, मला हे सगळं सांगायचं आहे की जे अण्णाभाऊ साठेंच्या चित्रपटावर बोलके चित्रपट तयार झाले, आणि मित्रांनो, अण्णाभाऊ साठे गावाहून येताना पायी पायी चालत आले, हे सगळ्यांना माहिती आहे. पण तेच अण्णाभाऊ साठे जेव्हा रशियासारख्या देशाने त्यांना पाचारण केलं, बोलवणं केलं, तेव्हा हेच अण्णाभाऊ साठे विमानाने रशियापर्यंत रशियाला गेले आणि ह्या भारत देशाचं नाव मोठं केलंच. या भारतातला राजा छत्रपती शिवराय यांचं शौर्य, यांचं धाडस, यांचा पराक्रम, यांच्या राजनीती तिथल्या लोकांना सांगितलं, तिथला पोवाडा त्यांनी तिथे गायला आणि आपल्या छत्रपती शिवरायांचं नाव रशिया देशामध्ये पोहोचवलं. हे नाव पोहोचवण्याचे पहिले शिवशाहीर म्हणून हे मान आपल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना आहे. हा मान, हा बहुमान सर्वप्रथम शिवशाहीर कोणाचं नाव आलं पाहिजे? तर आपल्या अण्णाभाऊ साठेंचं नाव आलं पाहिजे. आपले अण्णाभाऊ म्हणजे सर्वांचे अण्णाभाऊ साठे. मित्रांनो, हे तिथे गेल्यानंतर अण्णाभाऊ साठेने हे कार्य तर केलेलंच आहे, ह्यात काही दुमत नाही. मग अण्णाभाऊ साठे परत आले इकडे. मग त्यांच्या कादंबरीला, जो आपली फकीराची कादंबरी आहे, त्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाने प्रथम पारितोषिक दिलं. प्रथम पारितोषिक दिल्यानंतर अण्णाभाऊ साठेंना काही दिवसानंतर पेन्शन पण चालू झाली. आणि अण्णाभाऊ साठेंना पेन्शन चालू झाली. अण्णाभाऊ साठेने जे कार्य केलेलं आहे ते कार्य संबंध देशातल्या कामगारांसाठी कार्य केलेलं आहे. अनेक कामगार त्यांनी विषय लढवून ठेवले.
आणि ते तिथल्या ज्या संस्था होत्या, जे राज्यात वेगळे, मुंबई हे राज्य होतं, मुंबई हे प्रांत होतं, त्या प्रांताच्या मुख्यमंत्र्यावर त्यांचं कधीही पटलं नाही. त्यांच्या नाठ्यावर बंदी आणली. मग त्यांची एक त्यांनी शक्कल लढवून त्यांनी वगनाट्य वगैरे सुरू केलं. तिथं वगनाट्य सुरू केल्यानंतर मित्रांनो, अण्णाभाऊ साठेचे जेव्हा गावी खेडेपाड्यात जेव्हा दौरे व्हायला लागले, तमाशे जेव्हा व्हायला लागल्यानंतर होत असताना, तेव्हा आपले जे संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं असं म्हणणं होतं की तमाशा म्हणजे काय, तमाशाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा होता. पण जेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अण्णाभाऊ साठेंचा तमाशा बघितला की अण्णाभाऊ साठे उभ्या माणसाचं रडगाणं, त्यांचा संघर्ष, त्यांनी जगावं कसं, त्या व्यवस्थेशी लढावं कसं, हे सर्व त्यांच्या तमाशामध्ये मांडत होते. आणि हा तमाशा जेव्हा आपले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी बघितला, त्यांना ते फार आवडलं. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्टेजवर येऊन सांगितलं की या कला पथकाचं स्वागत गावागावामध्ये करा. मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव आपण सर्वांना माहिती आहे, पण ह्यांनी कोणाचं कलापथक स्वागत करायला सांगितलं? आपल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या कलापथकाचं नाव सांगितलं की ह्या कलापथकाचं तुम्ही गावागावामध्ये स्वागत करा. म्हणजे हे अण्णाभाऊ साठेचं कार्य किती मोठं होतं. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे आपल्या कुठल्याही कार्याची सुरुवात कसे करत होते? आधी वंदन मातृभूमीला, दुसरे वंदन जिजाऊच्या शिवरायाला, गातो मी कवना, मुजरा करतो छत्रपती शिवरायाला. हे अण्णाभाऊ साठेंचं वाक्य फार मोठं आहे. अण्णाभाऊ साठे आपल्याला ह्या गोष्टीच्या, जर ह्या वाक्याचा जर उलगडा केला तर आपल्या जीवनामध्ये आपण काय परिवर्तन करू शकतो मित्रांनो, ह्याचं खरोखर पुनर्लेखन होणं फार आवश्यकता आहे, अशा अनेक साहित्यिकांनी, अनेक लेखकांनी म्हटलेलं आहे. मित्रांनो, हे झालं प्रथम वाक्य. नंतर दुसरे वाक्य काय म्हणतं की ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर तरली नसून गोर गरिबाच्या कष्टकऱ्याच्या तळहातावर तरलेली आहे. मित्रांनो, हे वाक्य तर एवढं जबरदस्त आहे, ह्या वाक्याचं वेटेज, ह्या वाक्याचं वजन एवढं मोठं आहे की ह्या वाक्यात सुद्धा जर उलगडा केलं, ह्याचं पुनर्लेखन केलं तर प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. हे तेवढ्या ताकदीचं हे वाक्य आहे. मित्रांनो, हे अण्णाभाऊ साठेंना आपण वंदन करत असताना, त्यांना स्मरण करत असताना, त्यांच्या अनेक आठवणी आपल्यामध्ये आहेत. मित्रांनो, अनेक आठवणी आहेत, त्यांनी केलेलं कार्य आहे. आणि त्यांचं कार्य आपल्याला जर पाहायचं असेल, त्यांच्या आपल्याला फकीरा कादंबरी वाचावं लागेल, त्यांची आवडी कादंबरी वाचावं लागेल. आवडी कादंबरी तर मित्रांनो असं आहे की ज्या आवडीला जो मारतो, तिचा सक्का भाऊच मारतो तिला, तिच्या पोटामध्ये बाळ असतं मित्रांनो. आणि पण त्यावेळेचा भाऊ, त्या भावाला जेल होते आणि तिचा जो नवरा असतो त्या ठिकाणी प्रेझेंट नसतो आवडीचा, तो तिच्या भावाला 12 वर्ष जेल होते. आणि हा तिचा नवरा बदला घेण्यासाठी 12 वर्ष त्या जेलच्या बाहेर रोज जाऊन विचारायचा, अमुक व्यक्तीची सजा कधी संपणार आहे म्हणून. एवढा इंतकाम, एवढा प्रतिशोध, आणि एवढा प्रतिशोध लिहिणारा लेखक, हा महान लेखक, महान कवी, हा साहित्यिक, हा भारतात जन्मलेला, ह्या महाराष्ट्रात जन्मलेला आहे. महाराष्ट्राचं नाव त्यांनी मोठं केलेलं आहे. म्हणून या साहित्यिकाला मी वंदन करत असताना, त्यांना आदरांजली वाहत असताना, या साहित्यिकाला मला सांगायचं आहे, हे साहित्यिक आपल्याला सांगत होते की माणसाचं जगण आणि जगणं कसं असतं. म्हणून अण्णाभाऊ साठे म्हणतात, महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, दाखवली रीतपाट भिंतीला लावून लढायाची, परी तगमग नाही थांबली माझ्या अंतरीची, गावाकडे मैना माझी भेट नाही तिची, तीच गत झाली या खंडित महाराष्ट्राची, बेळगाव निपाणी कारवारवर मालकी दुजाची. म्हणजे काय मित्रांनो, हा महाराष्ट्र एक नवरा आहे. आमचे शरद गायकवाडांनी यांचं वर्णन केलेलं आहे की महाराष्ट्र हा नवरा आहे. महाराष्ट्राचा जो भाग आहे ते कारवार, निपाणी, बेळगाव या ठिकाणचे जे भाग आहे ते महाराष्ट्रामध्ये विलीन व्हावा, म्हणून अण्णाभाऊ साठेंनी केलेलं कार्य हे फार थोर आहे. अण्णाभाऊ साठे आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं अवघड आहे. जेवढं शक्य होईल तेवढं जगदीशच्या वाणी युट्यूब चॅनल मधून मी तुम्हाला ही माहिती पुरवलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो? त्यापेक्षा अण्णाभाऊ साठे जेव्हा आपल्यातून निघून गेले त्यावेळेस तिथल्या काही लोकांना, बहुतेक लोकांना दुःख झालं असेल, पण ते दुःख त्यावेळेस जरी मोठं होतं, पण आज ते दुःख खूप मोठं झालेलं आहे मित्रांनो. त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता, कुठलंही माध्यम नव्हतं, किंवा त्यांच्या भावाला सुद्धा रेडिओच्या माध्यमातून त्यांना खबर लागली होती. पण आज हे सोशल मीडिया आहे. आज आम्ही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या दर्शकांपर्यंत पोहोचतोय
हे दुःख आता खरोखर मोठं आहे मित्रांनो. हे दुःख आम्हाला पचत नाहीये. हे दुःख अवघड चाललेलं आहे. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य पुनर्लेखन व्हावं, त्याचा अर्थ चांगल्या प्रकारे मानावं, त्या कल्याणासारखं कल्याण व्हावं असं आम्हाला वाटतं. तर मित्रांनो, आदरांजली वाहताना पुन्हा एकदा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना मी आदरांजली वाहतो. त्यांना कोटी कोटी नमन करतो. जय महाराष्ट्र.